ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली भिवंडी शहरातील बेकायदा इमारत पाडण्याची कारवाई सुरू असताना ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील 54 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले। मात्र त्याआधी दिवेकर कारवाई विरोधात रस्त्यावर उतरले होते। कारवाई केल्यास गळफास घेण्याचा इशारा रहिवाशांनी। कारवाई करण्यात येणाऱ्या इमारतींना दोरखंड बांधून नागरिक आता इमारती खाली उभे होते। या दरम्यान आज पालिकेकडून मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येणार आहे। नागरिकांचा मात्र जोरदार विरोध आहे। या कारवाई दरम्यान पोलीस आणि नागरिकांची झटापट होण्याची शक्यता आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत जोडलेत। निकेश, कारवाई केल्यास गळफास घेण्याचा इशारा आता नागरिकांनी दिलेला आहे। काय घडामोडी घडतायत नेमक्या दिव्यामध्ये? नक्कीच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिका आता ॲक्शन मोडवरती आलेली आहे। दिव्यातलं जे काही अनधिकृत बांधकाम आहे ते बांधकामाच्या तोडक कारवाईसाठी ठाणे महापालिका आज दिव्यामध्ये पोहोचणार आहे। महापालिका प्रशासन शनिवारी देखील दिव्यामध्ये पोहोचलेलं होतं, मात्र त्यावेळेला नागरिकांनी मोठा विरोध जो आहे तो दर्शवला होता। इमारतीखाली दोरखंड बांधून गळफास घेण्याचा इशारा या नागरिकांनी दिला होता। त्यानंतर महापालिका प्रशासनाला पुन्हा परतावं लागलं होतं। मात्र आज महापालिका प्रशासन पुन्हा एकदा कारवाईसाठी दिव्यामध्ये पोहोचणार आहे आणि त्याआधीच नागरिकांनी तिथं विरोध जो आहे तो आधीपासून दर्शवला होता। त्यामुळे आज नागरिकांची नेमकी काय भूमिका आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्या इमारतींवरती ठाणे महापालिका कारवाई करण्यासाठी जाणार आहे ती 19 ते 20 वर्षांपूर्वीच्या या सर्व इमारती आहेत। एकूण 1200 रहिवासी जे आहेत, कुटुंब आहेत, त्या इमारतींमध्ये राहतात। त्यामुळे हा विरोध जो आहे तो दर्शवला गेलेला आहे। ज्या वेळेला नवीन बांधकाम होतं त्यावेळेस महापालिका प्रशासन त्या बांधकाम व्यावसायिकावरती का कारवाई करत नाही, त्यावेळेला का ॲक्शन मोडवरती येत नाही, असा सवाल जो आहे या सर्व दिवेकर नागरिकांनी उपस्थित केलेला आहे। जर परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळे जर आता जर कारवाई केली तर आम्ही जाणार कुठं किंवा कुठल्याही प्रकारची खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।